हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। चूज द करेक्ट आर्टिकल डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूसडे। ए अँड दी नो आर्टिकल डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूसडे। तर कोणतं करेक्ट आर्टिकल येईल इथे? तर आर्टिकल्सचा रूल सांगतो, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर या नाउन्स पूर्वी नेहमी दी हे आर्टिकल येते। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूसडे। प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर या नावांपूर्वी दी येते। पण यात आणखी एक रूल असा आहे, जर प्रेसिडेंट नंतर एखादं नाव आलं असतं, एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असतं, तर मग प्रेसिडेंट पूर्वी दी हे आर्टिकल येणार नाही। प्रेसिडेंट नंतर जर त्या व्यक्तीचं नाव असेल तर आर्टिकल येत नाही। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस। आवर टास्क हॅड बीन कंप्लीटेड बिफोर सनसेट। वी कंप्लीटेड आवर टास्क बिफोर सनसेट। वी हॅव कंप्लीटेड आवर टास्क बिफोर सनसेट। वी कंप्लीट आवर टास्क बिफोर सनसेट। वी हॅड कंप्लीटेड आवर टास्क बिफोर सनसेट। काय येईल करेक्ट? ॲक्टिव्ह व्हॉइस। हे सेंटेन्स आहे पॅसिव्ह व्हॉइसचं, आपल्याला ओळखायचं आहे ॲक्टिव्ह व्हॉइस। तर आपण व्हॉइसमध्ये पाहिलं होतं, जेव्हा सेंटेन्समध्ये हॅड बीन V3 असते तेव्हा ॲक्टिव्हमध्ये काय असते? पॅसिव्हमध्ये हॅड बीन V3, हॅड बीन कंप्लीटेड कधी येईल? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये हॅड प्लस V3 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये हॅड बीन V3 होते। सो आपल्याला ऑप्शनमध्ये शोधायचं आहे हॅड कंप्लीटेड, हॅड प्लस V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर कंप्लीटेड, हॅव कंप्लीटेड, कंप्लीट, ABC एलिमिनेट होतील। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। हॅड कंप्लीटेड, हॅड प्लस V3। वी हॅड कंप्लीटेड आवर टास्क बिफोर सनसेट येईल तुमचं करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस। ठीक आहे। ॲक्टिव्हमध्ये हॅड प्लस V3 असेल तेव्हा पॅसिव्हमध्ये काय होते? हॅड प्लस बीन प्लस V3। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाइन्ड पार्ट इन द गिवन प्रोवर्ब। If there is no need to substitute it, select no substitution required. PCMC Clerk 2023 चा क्वेश्चन आहे। An idle mind is the devil's workshop. आयडल म्हणजे खूप वेळा क्वेश्चन विचारण्यात येतो सिनोनिम अँटोनिम मध्ये। आयडल मीन्स आळशी, सुस्त, लेझी, रिकाम टेकडा। देन डॉर्मंट येईल, इनर्ट येईल, इंडॉलंट येईल, देन लॅकेडेसिकल येईल। An idle mind is the devil's workshop. खाली दिमाग शैतान का घर। तर हे करेक्ट प्रोवर्ब आहे। सो नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड येईल ऑप्शन सी। दी डेव्हिल्स हे या ठिकाणी योग्य आहे। नेक्स्ट क्वेश्चन, द ट्युटर सेड द सन रायझेस इन द ईस्ट। चेंज द सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच। द ट्युटर सेज द सन रायझेस इन द ईस्ट। द ट्युटर सेड दॅट सन रोज इन द ईस्ट। द ट्युटर सेड दॅट द सन हॅज बीन रायझिंग इन द ईस्ट। द ट्युटर सेड दॅट द सन रायझेस इन द ईस्ट। काय करेक्ट? इनडायरेक्ट स्पीच। तर सेंटेन्समध्ये रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे? सेड आहे। रिपोर्टिंग स्पीच कोणता आहे? तर हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असते रिपोर्टिंग स्पीच। द सन रायझेस इन द ईस्ट आहे तुमचं रिपोर्टिंग स्पीच। आणि नॅरेशनमध्ये एक लक्षात ठेवा, जेव्हा रिपोर्टिंग स्पीचचं वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य युनिव्हर्सल ट्रूथ असते, सायंटिफिक रूल असतो, सुविचार असतो किंवा एखादी म्हण असते, प्रोवर्ब असते, तेव्हा त्या सेंटेन्सचा काळ चेंज होत नाही। दी सन रायझेस इन द ईस्ट हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणून याचा काळ चेंज होणार नाही। ऑप्शन बी मध्ये सन रोज इन द ईस्ट, ऑप्शन बी एलिमिनेट होईल। सी मध्ये काय दिलंय? हॅज बीन रायझिंग, सी सुद्धा एलिमिनेट होईल। ऑप्शन ए मध्ये सन रायझेस इन द ईस्ट, ऑप्शन डी मध्ये सुद्धा आहे सन रायझेस इन द ईस्ट। काय येईल मग या दोघांपैकी करेक्ट आन्सर? तर क्वेश्चन मध्ये रिपोर्टिंग वर्ब आहे सेड, सेडचं सेज होईल का? तर नाही होणार। सो ऑप्शन ए सुद्धा एलिमिनेट होईल। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। द ट्युटर सेड दॅट द सन रायझेस इन द ईस्ट येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच। ठीक आहे। नॅरेशनमध्ये जेव्हा रिपोर्टिंग स्पीचचं वाक्य युनिव्हर्सल ट्रूथ असेल, म्हणी, सुविचार असेल, सायंटिफिक रूल असेल, तेव्हा त्याचा काळ चेंज होत नाही। आणि याच रूलवर बऱ्याच वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, select the most appropriate antonym of the word given in brackets to fill in the blank. It is necessary to dash the military operation before the situation gets worse. PCMC Clerk 2023. करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे ॲक्टिवेटचं।
इट इज नेसेसरी टू डॅश द मिलिटरी ऑपरेशन बिफोर द सिच्युएशन गेट्स वर्स. परिस्थिती चिघळण्यापूर्वी मिलिटरी ऑपरेशन लष्करी कारवाई काय करणे आवश्यक आहे? ॲक्टिवेटचा अर्थ होतो चालू करणे, सक्रिय करणे. याचा अँटोनिम ओळखायचा आहे. लष्करी कारवाई काय करणे आवश्यक आहे? नेसेसरी आहे. टू अँटिसिपेट, टू हॉल्ट, टू शार्पन, टू मोबिलाइज. तर अँटिसिपेट म्हणजे एक्सपेक्ट, अपेक्षा करणं आवश्यक आहे का? तर नाही. मोबिलाइज म्हणजे ॲसेंबल करणे, एकत्र करणे, स्पेशली फॉर वॉर, लढाईसाठी एकत्र जमवणे. सो मोबिलाइज येईल का? नाही. शार्पन, धार करणे आवश्यक आहे का? तर नाही. हॉल्ट, स्टॉप, डिस्कंटिन्यू, सीज, थांबवणे आवश्यक आहे का? तर हो, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इट इज नेसेसरी टू हॉल्ट द मिलिटरी ऑपरेशन बिफोर द सिच्युएशन गेट्स वर्स. परिस्थिती चिघळण्यापूर्वी लष्करी कारवाई स्टॉप करणे, हॉल्ट करणे, डिस्कंटिन्यू करणे आवश्यक आहे, नेसेसरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच. आय सेड गुड बाय टू माय फ्रेंड अँड सेड दॅट आय वुड मीट आफ्टर द हॉलिडेज. हे सेंटेन्स आहे इनडायरेक्टमध्ये. काय येईल डायरेक्ट सेंटेन्स? तर इनडायरेक्टमध्ये वूड केव्हा येते? तर जेव्हा डायरेक्टमध्ये विल असते. जेव्हा डायरेक्टमध्ये विल असते तेव्हा इनडायरेक्टमध्ये वूड होते. आपल्या सेंटेन्समध्ये वूड मीट दिलेला आहे. ऑप्शन्समध्ये विल मीट शोधा. तर वूड बी, ऑप्शन ए एलिमिनेट होईल. विल बी, बी सुद्धा एलिमिनेट होईल. सी मध्ये पण आले वूड मीट, सी सुद्धा एलिमिनेट झालं. डी मध्ये आहे विल मीट, सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स येईल आय सेड टू माय फ्रेंड गुड बाय, वी विल मीट आफ्टर दी हॉलिडेज. ठीक आहे. जेव्हा डायरेक्टमध्ये विल असते तेव्हा इनडायरेक्टमध्ये त्याचं वूड होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. लेट हिम गो डॅश. विल यू, डू यू, आर यू, डोंट यू. लेट हिम गो डॅश. कोणता करेक्ट क्वेश्चन टॅग येईल इथे? तर लेटचं वाक्य असते आज्ञार्थी, त्यामुळे लेटच्या वाक्यात क्वेश्चन टॅग येतो विल यू. नेहमी लक्षात ठेवा, लेटच्या वाक्यात क्वेश्चन टॅग येईल विल यू. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. लेट हिम गो, विल यू. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट appropriate option that can substitute the underlined part in the given idiom. If there is no need to substitute it, select no substitution required. PCMC क्लर्क 2023. Be in ninth heaven. Seventh, no substitution required, perfect, absolute. तर काय इडियम असते? बी इन नाइन्थ हेवन असते का? तर बी इन सेवन्थ हेवन असते. बी इन सेवन्थ हेवन, ए स्टेट ऑफ एक्स्ट्रीम हॅपीनेस, सातवे आसमान पर. अँड नाईन पासून इडियम असते ऑन क्लाउड 9. याचा पण अर्थ असतो ए स्टेट ऑफ हॅपीनेस. बी एक्स्ट्रीमली हॅपी, बी एक्स्ट्रीमली एक्साइटेड. ठीक आहे. ऑन क्लाउड 9. सो इथे ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. बी इन सेवन्थ हेवन. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ट्रेलचं सिनोनिम ओळखायचं आहे. रिहर्सल, ग्लोरी, पाथ, विन. तर ट्रेल म्हणजे रस्ता. रस्त्याशी रिलेटेड कोणता वर्ड आहे ऑप्शन्समध्ये? पाथ. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. PCMC क्लर्क 2023. The members will discuss this issue in tomorrow's forenoon session. This issue will have been discussed by the members in the tomorrow's forenoon session. This issue will be discussing by the members in tomorrow's forenoon session. This issue will have discussed by the members in tomorrow's forenoon session. This issue will be discussed by the members in tomorrow's forenoon session. काय येईल करेक्ट? पॅसिव्ह व्हॉइस. तर आपल्याला सेंटेन्स दिले ॲक्टिव्ह व्हॉइसचं. सेंटेन्समध्ये विल आलंय. विल काय आहे? मॉडल वर्ब आहे. आणि आपण व्हॉइसचा रूल पाहिला होता. जेव्हा ॲक्टिव्ह सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब प्लस V1 येते, क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म येते, तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 होते. सो आपल्याला ऑप्शन्समध्ये शोधायचे विल बी डिस्कस्ड. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे विल बी डिस्कस्ड? तर विल हॅव, ए एलिमिनेट होईल. विल बी डिस्कसिंग, बी सुद्धा एलिमिनेट झालं. विल हॅव डिस्कस्ड, सी सुद्धा एलिमिनेट होईल. विल बी डिस्कस्ड आहे ऑप्शन डी मध्ये. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दिस इश्यू विल बी डिस्कस्ड बाय द मेंबर्स इन टुमॉरोज फोरनून सेशन येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. जेव्हा ॲक्टिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस V1 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 होते. मॉडल वर्ब्स कोणती आहेत? विल, वूड, शॅल, शूड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. DMER फार्मसिस्ट 2023चा क्वेश्चन आहे. डिनायचा अँटोनिम ओळखायचा आहे. इग्नोर, ॲग्री, रिग्रेट, रिजेक्ट. काय करेक्ट अँटोनिम ऑफ डिनाय? तर डिनाय म्हणजे काय? नाकारणे, अमान्य करणे, रिजेक्ट करणे, रिफ्यूज करणे, डिक्लाइन करणे, डिसअप्रूव्ह करणे. अँटोनिम येईल ॲग्री, ऑप्शन बी. ॲग्री म्हणजे सहमत असणे, मान्य करणे, अलाउ करणे, ॲसेंट करणे, ॲडमिट, अकॉर्ड, कन्सेंट. ठीक आहे. इग्नोर दुर्लक्ष करणे, रिग्रेट पश्चाताप करणे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. थरोफेअर, प्रोमिनाड, ॲव्हेन्यू, हायवे. ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. गर्दी असलेला रस्ता, वर्दळीचा रस्ता, बिझी रोड. काय म्हणतात याला? तर थरोफेअर येईल, ऑप्शन ए. थरोफेअरचा अर्थ असतो वर्दळीचा रस्ता, बिझी रोड. ठीक आहे. व्हॉट इज प्रोमिनाड? प्रोमिनाड म्हणजे काय? तर समुद्रकिनारी चालण्यासाठी एक रस्ता बनवलेला असतो, त्याला म्हणतात प्रोमिनाड. त्यानंतर ॲव्हेन्यू म्हणजे काय असते? तर असा रस्ता असतो ज्याच्या एक साईडला किंवा दोन्ही साईडला झाडं असतात, त्याला म्हणतात ॲव्हेन्यू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. DMER फार्मासिस्ट 2023चा क्वेश्चन आहे. हिज ब्रदर इज स्टडिंग इन डॅश स्कूल. तर एलिमेंटरीची करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायची आहे. तर काय असते एलिमेंटरीची करेक्ट स्पेलिंग? ELEMENTARY. एलिमेंटरी. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन ए मध्ये MAN आले, ऑप्शन बी मध्ये TERY आले, ऑप्शन सी मध्ये ELI आले, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर ELEMENTARY. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पंकज सेड टू मी, वेअर विल यू गो दिस हॉलिडे? चेंज दी सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. पंकजने विचारलंय वेअर विल यू गो दिस हॉलिडे. तर विचारलंय म्हणून सगळ्यात आधी आस्क चेक करा. आस्क 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 सर्व ऑप्शन्समध्ये आहे. त्यानंतर सेंटेन्समध्ये विल गो आलेला आहे. तर इनडायरेक्टमध्ये कशात चेंज होईल? वूड गोमध्ये चेंज होईल. आता वूड गोसाठी ऑप्शन्स चेक करा. तर वूड गॉन, विल बी गोईंग, विल गो, वूड गो आहे ऑप्शन ए मध्ये. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन सगळं चेक करत बसू नका. हा याच्या अकॉर्डिंग बदलतो, तो त्याच्या अकॉर्डिंग बदलतो, हे सगळं प्रत्येक वेळा चेक करायची गरज नाही. आपल्या डायरेक्ट सेंटेन्समध्ये विल गो आले, सो आपण वूड गोसाठी ऑप्शन्स चेक केले. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. PCMC क्लर्क 2023. You need to dash the juice of the passion fruit in order to enjoy it. Extract, divide, add, simplify. एलिसिटचं सिनोनिम ओळखायचं आहे. तर एलिसिट म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करणे, इवॉक करणे, इड्यूस करणे, काढणे. काय येईल करेक्ट आन्सर? ऑप्शन ए. एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट, एलिसिट, इड्यूस, इवॉक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. DMER फार्मासिस्ट 2023. ए क्विक सडन मूवमेंट. फ्लिक, फ्लेक, डस्ट, स्पीक. ए क्विक सडन मूवमेंट. तर याला म्हणतात फ्लिक, ऑप्शन ए. फ्लिक म्हणजे क्विक सडन मूवमेंट. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. DMER स्टेनोटायपिस्ट 2023चा क्वेश्चन आहे. ही हॅज बीन अपॉइंटेड ॲज द डॅश ऑफ इन्कम टॅक्स. कमिशनरची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. स्पेलिंग्सवरचा मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे कमिशनर. काय येईल करेक्ट आन्सर? तर कमिशनरमध्ये MMSNER असते. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. COMMISSINER कमिशनर. तर ऑप्शन ए मध्ये सिंगल एस आहे, एलिमिनेट झालं. ऑप्शन डी मध्ये काय आहे? NAR आहे, एलिमिनेट होईल. ऑप्शन सी मध्ये सिंगल एम आहे, एलिमिनेट झालं. ऑप्शन बी मध्ये आहे MMSNER. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been divided into two parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. Neither he nor they is making any strategy for the company. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Neither he nor they is making any strategy for the company or no error. Neither he nor they is making any strategy for the company. तर नायदर नॉरचा रूल काय असतो? तर नायदर बरोबर एक सब्जेक्ट आहे, नॉर बरोबर सुद्धा एक सब्जेक्ट आहे.
आणि जेव्हा नायदर बरोबर एक सब्जेक्ट असतो आणि नॉर बरोबर एक सब्जेक्ट असतो तेव्हा नियरेस्ट सब्जेक्ट असतो मेन सब्जेक्ट आणि वर्ब त्यानुसार येते. नियरेस्ट सब्जेक्टनुसार इथे वर्ब येईल. तर नियरेस्ट सब्जेक्ट दे आहे. दे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे. सो इथे इज न येता आर यायला पाहिजे होतं. प्लुरल वर्ब यायला पाहिजे होतं. सो या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जेव्हा नायदर बरोबर एक सब्जेक्ट असतो आणि नॉर बरोबर दुसरा सब्जेक्ट असतो तेव्हा नियरेस्ट सब्जेक्ट असते मेन सब्जेक्ट आणि वर्ब असते त्याच्यानुसार मेन सब्जेक्टनुसार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words. A person who supports the welfare of others by the generous donation of money to good causes. Philanthropist, philologist, cephalogist, philosopher. A person who supports the welfare of others by generous donation of money to good causes. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी सपोर्ट करणारा, मदत करणारा, झटणारा बाय जनरस डोनेशन ऑफ मनी. काय म्हणतात अशा व्यक्तीला? परोपकारी, फिलॅन्थ्रोपिस्ट. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. व्हॉट इज फिलोलॉजिस्ट? तर समवन हू स्टडीज द हिस्ट्री ऑफ लँग्वेजेस. भाषाशास्त्राचा अभ्यास करणारा फिलोलॉजिस्ट. सेफोलॉजिस्ट? तर सेफोलॉजी असते स्टडी ऑफ इलेक्शन आणि सेफोलॉजिस्ट असतो मानसशास्त्रज्ञ. व्हॉट इज फिलॉसॉफर? तत्वज्ञानी. ए स्पेशालिस्ट इन फिलॉसॉफी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द अल्टरनेटिव्ह विथ द करेक्ट स्पेलिंग. कमिटीची करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायची आहे. ही पण स्पेलिंग खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. कमिटी COMMITT कमिटी. MMTTE कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. MMTTE कमिटी. आता तुम्ही मला सांगाल कमिटमेंटची स्पेलिंग काय आहे? तर COMMITMENT कमिटमेंट. कमिशनची स्पेलिंग काय येईल? COMMISSION कमिशन. देन ओकेशनची स्पेलिंग काय येईल? OCCASION ओकेशन. कर्नलची स्पेलिंग COLONEL. त्यानंतर ग्रामरची स्पेलिंग सांगा. GRAMMAR येतो. 5 ते 7 वेळा रिपीट झालेल्या या स्पेलिंग्स आहेत. त्यानंतर बुकेची स्पेलिंग काय आहे? बुके. तर BOUQUET बुके. ऑमलेटची स्पेलिंग काय आहे? OMELETTE ऑमलेट. ठीक आहे. TCS पॅटर्नमध्ये स्पेलिंग एररवर खूप क्वेश्चन विचारण्यात येतात. ठीक आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.